हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या यश पाटील ॲग्री ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे रामनवमीचा सण. तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्ताने आईकडे बघा हार बनवायला घेतले आईनी मस्तपैकी. आपल्या घरचा मोगरा आहे ना, त्याच्या कले एवढ्या निघल्यात बघा. काल संध्याकाळी काही भेटलं नाही बनवायला. आता मस्त हार बनवतो आई मोगऱ्यांच्या फुलांचा मस्तपैकी. मोगऱ्याच्या कळ्या आहेत मस्त, सुगंध एक नंबर सुटले. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या घरची मखमल आहे ना, राती मखमली आपले घरचीच फुलं आहेत, बघू शकता. कमी नाही मिळत. इकडे बघ आपली राती मखमल, राती झालेलं मस्त पैकी झाडावर त्या साईडला आहे. आज कमी आहेत. आई अजून बनवतो हार. आता गजरा बनवतात. गजरा बनवतो. इकडे पूजा बसले बिड्डा बोलावा. आपल्याला दुपारी जेवणासाठी बिड्डा. आणि रात्री आहे आपल्याला आम्रखंड आणि आमरस पुरी. इकडे तुम्ही बघू शकता 2 गजरे पण झालेत आणि देवासाठी 4 हार बनवलेत मस्तपैकी. चला, आज आहे रामनवमी आणि रामनवमी स्पेशल आपल्याला आम्रखंड आणि आमरस हे आंब्याचे 2 पदार्थ बघायचे आहेत आपल्याला. तर चला तुम्हाला रेसिपी दाखवतो, कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. इकडं खाली मोठा वाडगा ठेवले, त्याच्यावर आपली जाली ठेवायची आणि कॉटनचा कपडा आहे ना तो आता त्याच्यावरती टाकून घेऊ. आणि आपण 1 किलो दही आणले, तो आता आपण त्याच्यावर टाकू आणि त्याचं पाणी पूर्ण नितरून घेऊ. आपल्याला चक्का तयार करून घ्यायचा आहे आम्रखंडसाठी. मस्त आहे दही. इकडं तुम्ही बघू शकता आईने मस्त कपड्यामध्ये गुंडून ठेवला आणि पूर्ण एक्सेस पाणी आहे ना, जो एक्स्ट्रा असतो दहीमधला, तो पूर्ण असा निथळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इकडे बघा. आता याच्यावर आपला दगडाचा खलबत्ता आहे ना, तो ठेवायचा मस्त वजन. थोड्या तुम्हाला पाणी पण दाखवतो, 1 किलो दह्यामध्ये किती पाणी निघतं चक्का तयार झाल्यावर. इकडं तुम्ही बघू शकता आपल्याला आमरस आणि आम्रखंडसाठी ड्रायफ्रूट्स घेतलेत, काजू, बदाम आणि पिस्ता. याचा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे. आणि इकडे आपण एव्हरेजचा सॅफ्रॉन घेतले, म्हणजेच केसर. बघू शकता आपण आंबे घेतलेत. आपल्याला भाऊजीने आंबे आणलेले नाही 1 डझन. त्याच्यात 4 यांची आपण स्टफ मँगो कुल्फी बनवलेली आणि आता हे राहिलेत 8. याचे आपल्याला आता 4 यांचे आम्रखंड आणि 4 यांचा आमरस बनवायचा आहे.
तर चला आता आई आंबा घेते कापून, त्याचा पल्प काढून घेते मस्त. त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला पल्प मिक्स करून घ्यायचं आहे. इकडं मस्त काही डिझाईन तयार झाली. अशा प्रकारे आपल्याला सर्व आंब्यांचा पल्प करून घ्यायचं आहे. त्याची अर्धी क्वांटिटी आपल्याला आम्रखंडसाठी ठेवायची आणि अर्धी क्वांटिटी आमरससाठी. तर त्या अगोदर आपण सर्व आंब्यांचा पल्प अशा प्रकारे काढून घेऊ मस्तपैकी. मग एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये तो मिक्स करून घेऊ. इकडे तुम्ही बघू शकता आईने एवढं पल्प काढले मस्त, एक वाडगा भरून. थोडी आणि लाईट पण आलेली आहे. आता आपण इन्व्हर्टरवरच करणार होतो पल्प, तो मिक्स करून घेणार होतो, पण लाईट पण आली. अरे त्यांचा मेसेज आला होता अगोदर येणार होता 2:45 वाजता, नंतर परत मेसेज आला की 6 वाजता लाईट येईल, पण आली नशीब. इकडे बघा आता घेतले करायला आपला ज्युसरचा भांडा घेतले, त्याच्यात आपण थोडा वाडगा भरून पल्प निघले मस्त, तो टाकून घेऊ. आपल्याला एकत्रच बनवायचा आहे पल्प, अर्धा आपल्याला आम्रखंडला आणि आंबरसाला. चला पल्प आपण एकत्र केलेले. आता आपण बर्फाचा क्यूब्स टाकू आणि आपली चवीनुसार साखर टाकू. आपल्याला गोड किती पाहिजे तशानुसार साखर. चला आता आपण वेलची पावडर टाकू. आणि मस्त आता मिक्सरला लावून घेऊ. तर चला आता बघूया आपला चक्क कशा प्रकारे तयार झाले. तो खलबत्ता काढून घेऊ मस्त आणि तुम्हाला पाणी दाखवतो किती निघाले 1 किलोच्या दह्यामधून. इकडं एवढं पाणी, अर्धा लिटर पाणीच बोलतो, जास्त अर्धा लिटर जास्त. किती फसवणूक आहे बघा. दही तर चांगला आवडत होता दिसायला. मागच्या वेळेस पण जेव्हा आपण श्रीखंड बनवला होता तेव्हा पण पाणी भरपूर निघला होता. इकडं तुम्ही बघू शकता आपला चक्का रेडी आहे. मस्त चक्क्याला सुगंध सुटले, एवढं चक्का निघलंय. आता आपण सर्वात आधी आम्रखंड बनवून घेऊ. तर खालती बाउल ठेवले काचेचा, त्याच्यात आपल्याला बनवायचं आहे ना, आणि वरती जाली ठेवले मस्त. आता चक्का जाळीमध्ये चालून घेऊ मस्त, मग एकदम स्मूथ चक्का खालती पडेल. तुम्हाला अशी प्रोसेस नसेल करायची तर तुम्ही फेटला तरी होतं. इकडे तुम्ही बघू शकता खालती कसं पडतं बघा. तरी मस्त घट्ट निघलं. इकडं कसं निघले मऊ लुसलुशीत एकदम जबरदस्त. चला आपला चक्का रेडी आहे मस्त. चालणीच्या मदतीने आपण चालून घेतला, मस्त स्मूथ बनवला. आता आपण पल्प टाकू त्याच्यात. पहिले 3 मोठे चम्मच टाकलेत, अजून 1 4 टाकले.
4 टाकलेत. आता आपण अगोदर मिक्स करून घेऊ. वेलच्या अगोदरच टाकले. वेलची टाकले आपण जेव्हा पल्प बनवलं ना तेव्हाच टाकले. वेलची पण टाकायला लागते. आणि आपण जायफळ पण क्रश करून घेऊ. पहिले आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर चला आपण मोठा बाउल घेतले. आता आपण त्याच्यात मिक्स मिक्स करायला करायला जमत नाही. साखर टाकतो. तर आपण पिठी साखर करून घेतली ती टाकून घेऊ. मग ती गोड लागते तशानुसार करून घ्यायची. मस्तपैकी पेटून घ्यायचं पूर्णपणे. गुटल्या राहता कामा नये. मस्तपैकी स्मूथ बनवायचं आपल्याला. चला आपण जायफळ घेतले तो मस्त ग्रेट करून घेऊ. मस्त क्रश करायचा. जायफळ आणि वेलची लागतच श्रीखंडला आणि आम्रखंडाला. तेव्हा ती टेस्ट येतं. मेन श्रीखंडाची आणि आम्रखंडाची जी टेस्ट आहे ना ती वेलची आणि जायफळावरच आहे. मस्त स्मूथ टेक्स्चर झाला बघा. एकदम मस्त मऊ लुसलुशीत जबरदस्त झालेलं आहे. कलर पण मस्त आला. तर मोबाईलमध्ये तेवढं समजत नाही पण असं रिअल बघायला गेलं तर मस्त पिवळा कलर आले. आता फ्लॅश चालू केले मोबाईलचे म्हणून तेवढं समजत नाही कलर. पण कलर जबरदस्त आले. तरी आपण 1 चम्मच टाकू. पल्प टाकू का? 1 चम्मच टाकू आपण पल्प. आणि 2-3 धागे केसरचे पण टाकू. नंतर टाकू ना. आपण ओरिजिनल केसर घेतले एव्हरेजचा. केसर दुधामध्ये पण भिजत ठेवतात. मग तो मस्त येलो कलर येते त्याला. दुधामध्ये टाकून पण टाकू शकतो आपण. पण आपण दुधामध्ये भिजत नाही ठेवला, डायरेक्ट टाकला आपण. म्हणजे आपल्या आम्रखंडाला मस्त आणखी कलर आला असता जर ते दुधामध्ये फुकट टाकले असते ना. आपण डायरेक्ट असंच टाकले. आपला पल्प होता जास्त म्हणून आपण पल्प जास्त ॲड केला. मस्तच कलर आले बघा मस्त. आता आपण ड्रायफ्रूट ॲड करू त्याच्यात. तर चला आता आपण ड्रायफ्रूट ॲड करू. पहिले टाकू वरून काजूचा क्रश. नंतर टाकू आपण बदामाचा क्रश. नंतर टाकू आपण पिस्ता क्रश. आता मस्त मिक्स करून घेऊ. काढून घेऊ जे आता या बाउलमध्ये. चला आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ. पॅनचा चम्मच आहे ना, हे पॅनचे चम्मच आहे आपल्याला पूर्णपणे काढायला भेटतं ना. तर दुसऱ्या चम्मचमध्ये काढायला भेटत नाही. आईने मस्त चमच्यान हे एकदम लेवल केली जबरदस्त. आता आपण सजावट करू ड्रायफ्रुट्स खाली आणि परत आपण केसरच्या काड्या टाकू वरती. इकडे तुम्ही बघू शकता. आता आंब्याची अर्धी फाळ ठेवलेली आपण. ते आता मस्त चौकोनमध्ये कट करून घ्यायचे त्याचे सजावटीसाठी. त्याचा अर्धा भाग आपण वरती ठेवू आणि अर्धा क्रश निघेल तो
वरती त्याच्यावरती सजू. आणि इकडे बघा मस्त केसरचे धागे पण टाकलेत. तुम्ही बघू शकता मस्त सजावटी चालले बघा. मँगोचे क्यूब्स मस्त बारीक कट करून आपण ठेवले सजावटीसाठी. आणि आता आपण काजू बदाम पिस्ताचा जो क्रश करून ठेवले तो टाकू थोडा थोडा. आपण आतमध्ये पण मिक्स करताना टाकलेला, आता थोडा थोडा टाकायचा आहे, जास्त नाही. आपल्याला आमरससाठी पण पाहिजे. बदाम टाकला, काजू टाकला, आता टाकू आपण पिस्ता. अशा प्रकारे आपला एक डिश रेडी झाली आहे आम्रखंडाची. तुम्ही बघू शकता मस्त एक नंबर. आम्रखंड झालेले आहे. आता आपण आमरस बघू, आमरसची रेसिपी. तर चला आता आपण टोपण पल्प काढून घेतले ना आमरस आणि आम्रखंडासाठी, तो एकत्र आता टाकू. त्याच्यात आपण वेलची पावडर, साखर वगैरे, बर्फाचे क्यूब्स वगैरे एकत्र सर्व मिक्स केलता मिक्सरतानाच. थोडा आपण आम्रखंडासाठी घेतला आणि यो आमरस. आता आपण वरून काजू बदाम पिस्ता सजावटीसाठी टाकू. आमरसमध्ये लागते तसं नाही, पण आपल्याला काय आहे म्हणून एक सजावटीसाठी टाकतोय. काजू बदाम झाले, आता पिस्ता आणि थोडा केसर टाकून घेऊ. केसर पहिलेच टाकायला पाहिजे होता. चला आपण केसर टाकतोय. आता मस्त स्ट्रक्चर दिसतं बघा, एक नंबर. जबरदस्त कलर आले. असं हापूस आंबा होता. आपण आमरससाठी पण सजावटी ठेवलेली एक खाप, ती पण आता बारीक करून घेतले क्यूब्स. आता मस्त वरती टॉपअप करू त्याचे. चला अशा प्रकारे आपली दुसरी डिश पण रेडी झालेली आहे मस्त. आमरस इकडे बघा मस्त पैकी काय कलर आले, जबरदस्त. तर चला आपण टरबूज घेतले. आपण आता टरबूजचा आपण ज्यूस बनवू. त्याच्यातच बनवायचं आपल्याला. त्याला मस्त मेलन पण बोलतात. बरोबर का इथून? आता इथून वरून कापायचा, त्या झाकण काढायचा, वरती आतला सर्व पल्प आहे ना तो चमच्याच्या साहाय्याने आपण सर्व काढून घेऊ. मस्त आपण तो मिक्स करून घेऊ, थोडासा क्रशला ठेवू. चला आपण आता आतला पल्प सर्व काढून घेऊ. त्याच्या आतल्या बिया आणि सर्व आतला गर आहे ना सर्व काढून घ्यायचा. नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचा तो. अगोदर अशा प्रकारे
बिया काढून घ्यायच्या सर्व. मस्तपैकी असा सुरीमध्ये कट करून घ्यायचा. पहिले चमच्याच्या सहाय्याने आपण बी काढून घेतला. आता पूर्णपणे आपण क्रश असा काढून घेऊ. तर चला आपण ज्यूसचा भांडा घेतले, त्याच्यात आपण टरबूजचा पल्प काढले तो टाकून घेऊ मस्तपैकी. आणि त्याच्यात एक कप दूध टाकू. असं थंडच घेतली दूध. आणि 3 चम्मच साखर टाकू. मस्त आता मिक्स करून घेऊ. आपला ज्यूस रेडी आहे. तो आपण डायरेक्ट टरबूजमध्ये काढून घ्यायचा. असं जाडसर झाले बघा, मस्त असंच पाहिजे आपल्याला. बस ना. टाक टाक टाक. बस. आता आपण वरून थोडंसं पल्प ठेवले मस्त, तो टाकू. तर चला आपण काजू बदाम पिस्ताचा क्रश केले तो टाकू. मिक्स करून घेऊ. मस्तपैकी आता मिक्स करून तर चला आता वरती सजावट करू मस्तपैकी. आता एक साईडला आपण पल्प टाकू, जो आपण बारीक तुकडे करून ठेवले ना, तुकडे करून ठेवले ते टाकून घेऊ. मस्त बारीक तुकडे सर्व. चला खरबुजाचे बारीक तुकडे टाकून झालेले आहेत. आता आपण घरची मलाई आहे साय, ते आपण तुपासाठी काढून ठेवले, ती टाकून घेऊ. कॉर्नरला टाकून घ्यायची मस्त. टाकू का थोडं? आणि मध्ये क्रश टाकू सर्व, जो शेवटचा राहिले ना सर्व टाकून घेऊ. काजू बदाम पिस्ता. अशा प्रकारे आपला मस्त मेलनचा ज्यूस रेडी. मस्त मेलन टरबूज. चला आपण केसर पण टाकू सजावटीसाठी. मलाईवर मस्त. इकडे बघा अशा प्रकारे आपली खरबुजाची रेसिपी रेडी झाली आहे. मस्त स्टफ त्याचा ज्यूस आहे मस्त एक नंबर. खरबूज बोलताना टरबूज बोलताना ज्या काही बोला ते बोला. चला आपली रेसिपी रेडी झाली. आता आपण झाकण द्या त्याच्यावर मस्त, आणि फ्रीजमध्ये थंड करीत ठेवू मस्त. फायनली सर्व रेसिपी बनवून झालेल्या आहेत. आम्रखंड व्यवस्थित झालेलं आहे मस्त. आणि दुपारी आता भरपूर गरम करतं. तर आता आपला कलिंगड पण होता काल, आपण मोहब्बत का शरबत आणि कलिंगडाचा ज्यूस वगैरे सर्व बनवलेला, कलिंगड आणलेला. तर आता बाकीचा अर्धा राहिलेला आता कलिंगड खाऊन घेतो. गरमी पण भरपूर होतं, गरमीमध्ये थंड थंड खायचा कलिंगड आपल्याला. आता इकडे बघा, तुम्ही बघू शकता पूजाने मस्त डिशमध्ये कट केले मस्त. इकडे बघा बारीक या कलिंगड खायला. आणि काल ज्यूस बनवलेला ना मोहब्बत का शरबत, इकडे बघा रात्रीच बनवलेला. ते आपण मोहब्बत का शरबत, एक पुदिना सरबत आणि एक कलिंगडाचा ज्यूस, म्हणजे आपण
3 मया बनवलेल्या. त्याच्यातल्या पुदिना कोणकतिरा ती सब्जाची जो ज्यूस आहे ना तो संपवला आपण. आणि कलिंगडाचा ज्यूस पुदिना टाकून बनवला तो पण संपवला. आणि या दुधाची सरबत बनवली आपली रोअफजा टाकून, रोज सिरप टाकून, सॉरी रोअफजा आपला संपलेला आहे. आपण रोज सिरपने बनवलेली आहे मोहब्बत का शरबत. ती आता आपण फ्रीजमध्ये ठेवलेली, ते आता खाऊन घेऊ मस्त थंड थंड मस्त. तर चला या खायला. कलिंगड खायचा आणि ज्यूस प्यायचा मस्त मस्तपैकी. चला या मस्त थंडा थंडा गरमीची थंडा थंडा मस्त कलिंगड खायला. तो एक नंबर. आणि इकडे मोहब्बत का शरबत एक नंबर मस्त झाले आहे. इकडं पार्टी झाली इकडे. अर्णवला बाबा झोपले, त्याही उठले गाती. आम्ही खाऊन घेतो कारण का आम्ही रेसिपी करून टाकलं, घामा घेऊन चालतो. आता कलिंगड खाऊन आणि सरबत पिऊन घेतो. इकडं तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या मोगऱ्याला कळ्या बघा जबरदस्त झाल्या. आज सकाळी कोडल्या होत्या, तसे देवाला हार आणि गजरं पण झालेत. आणि आतासुद्धा काढल्यात कल्या, तुम्ही दाखवतो बघा. चला मस्तपैकी कलिंगड वगैरे खाऊन झालेले आहे. आणि इकडे बघा पूजाने पुऱ्या घेतल्या लाटाला. इकडं एवढ्या लाटून झाल्या. आता आपण पुऱ्या वगैरे झाल्या ना, त्याच्यानंतर आपण देवाला नैवेद्य दाखवू. आम्रखंड पुरी आमरस जो बनवले तो. आता आपण आम्रखंड आणि आमरस फ्रीजमध्ये ठेवले थंड होत, आपल्या रात्री खायचं आहे पुरी वगैरे झाल्यावर. चला आता थोडा आराम करून घेतो. एवढ्या कल्या आताच काढल्या मस्तपैकी, का सुगंध सुटले. आणि दुपारी नाही सकाळी तुम्हाला दाखवला आपले देवासाठी 4 हार आणि 2 गजरे झाले मस्त. आणि आता तुम्हाला झाडावरचे पण दाखवल्या काढल्यात, ते आता बाकीचे राहिलेत ते आता उद्या येतील. आता एवढा भर आले. आणि थोड्याच दिवसात 20 तारखेला माझ्या मामाच्या मुलाचा साखरपुडा आहे, तेव्हा भेटतात की नाही माहीत नाही, तेव्हा भर जाईल बहुतेक. पण आता एवढे निघतात तुम्ही बघू शकता, दाखवले तुम्हाला. आणि इकडे बघा माझा आरू माझा कुल्फी खातोय, मटका कुल्फी. ते आपण त्या दिवशी बनवले ना स्टफ मँगो कुल्फी. आणि थोडासा राहिलेला म्हणजे मटक्यामध्ये भरला माझा अर्णव. परवाच्या दिवशी बनवले तुला. आणि इकडे बघा पुऱ्या पण आपल्या रेडी झाल्यात. थोड्याशाच बनवल्यात पुऱ्या आमरस आणि आम्रखंडसाठी म्हणजे आपल्याला डिशसाठी बनवल्यात थोड्याशा, जास्त न बनवल्या. बाकीचे आपल्याला चपात्या बनवायच्या आहेत. पण परवाच्या दिवशी मँगो स्टफ कुल्फी बनवली होती ना, तो आज ब्लॉग टाकतो मी संध्याकाळी. आता झालं संध्याकाळ, थोड्याच वेळात टाकतो मी. तर त्या दिवशी जे थोडासा राहिलेला ना रबडी, त्याच्या पण मटका कुल्फी बनवली होती. स्टफ मँगो कुल्फी आपण त्या दिवशीच खाल्ली. आणि जी कुल्फी राहिली ती अर्णवनी त्या दिवशी काही खाल्ली नाही. आणि ती आता खाल्ली. तर आई बोलतं त्या दिवशी कशाला बघा. मग ते काय बरं ते बनवतात, ते काय ताजं बनवतात का? ही आपली ताजी आहे बरं, ही कधी ना कधी बनवलेली असतं. माझा अर्णव झोपणच्या उठल्या ना कुल्फी खातं ना अर्णवला सगळं खायची निघली हाऊस. कुल्फी सुद्धा मोबाईल बघून खाते. माझ्या अर्णवला ना काहीच पटत नाही, मोजक्याच वस्तू पटतात. बाकी बारीक पोरा सर्वांना काही ना काही खायला लागतं, याला काही जास्त पटत नाही. तो चला आपण देवाला ताट वाढूया आता मस्त, नैवेद्य दाखवू देवाला. पुऱ्या ठेवल्या ताटात आणि 2 वाट्या. एका वाटीमध्ये आमरस आणि दुसऱ्या वाटीमध्ये आम्रखंड मस्तपैकी. इकडं बघा आपला देवाचा ताट रेडी आहे मस्त. नैवेद्य दाखवता आपण पाणी सोडू.
चला आता आपण नैवेद्यावर पाणी सोडून घेऊ आणि देवाला नैवेद्य दाखवू. इकडं तुम्ही बघू शकता आपला ताट रेडी आहे. मस्त चपाती, पुरी, आंबा, आम्रखंड आणि आमरस. एक नंबर थाली रेडी आहे आपली रामनवमी स्पेशल. चला या जेवायला. मस्त आमरस पुरी आणि आम्रखंड. पहिले आमरस पुरी खाता. मस्त झालं एक नंबर. आता पुरी आणि आम्रखंड या खायला. असं झालं. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर आपले नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय.